नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत ठाण्यामध्ये. ठाणा आणि ठाण्यातली लुईसवाडी आणि तिथल्या मैत्री टॉवरमध्ये राहणाऱ्या वहिनींना भेटून सुरुवात करणार आजच्या एपिसोडला. आजच्या या भागामध्ये दोन वहिनी सहभागी होत आहेत, ठाणेकर वहिनी आणि अष्टेकर वहिनी. या दोन्ही वहिनींशी आपण गप्पा मारणार आणि मग तो महत्त्वाचा क्षण पैठणीचा. खरंच प्रत्येक भागात काही ना काही घडतं आहे, खूप काही बघायला मिळतं आहे, नकळत खूप काही शिकायला मिळतं आहे. बघूया आजच्या भागात काय होणार. भेटूया पहिल्या वहिनी. ठाणे पश्चिम लुईसवाडी इथल्या मैत्री टॉवरमध्ये राहणाऱ्या सौ प्रतिमा नितीन ठाणेकर वहिनींना आता आपण भेटणार आहोत. बघूया वहिनी आज बक्षीस किती मिळवत आहेत. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. माझं नाव प्रतिमा नितीन ठाणेकर. माहेरचं नाव. माहेरचं नाव प्रतिमा सदाशिव शिवडीकर. आणि बालपण कुठलं. बालपण शिवडी. शिवडी. मग आता ओळख करून द्या. हे माझे मिस्टर नितीन ठाणेकर. नमस्कार. ही माझी छोटी मुलगी साक्षी आणि ही मोठी मुलगी स्वरूपा. हॅलो. आणि ही माझी वहिनी. नमस्कार. ही माझी बहीण मिनल. ही माझी छोटी बहीण रुपाली. आणि ह्या माझ्या मैत्रिणी आहेत सगळ्या. आणि ह्या मैत्री टॉवरचा आमचा परिवार आहे. आणि हे माझे दीर आहेत. नमस्कार. हा माझा भाऊ आहे आणि ते माझे मेहुणे आहेत. चला, एकूणच वातावरण सगळं मैत्रीपूर्व आहे. तेव्हा आता आपण गप्पांना सुरुवात करूया. वहिनींच्या घरी जाऊ. ठाणेकर वहिनी. हा बोला. माहेर कुठलं म्हणाला आहात. शिवडी. शिवडीला कुठे. शिवडीला बीडी चाळीत. बीडीचा म्हणजे स्टेशनच्या बाहेर. हो, स्टेशनच्या बाहेर आहे. आणि शाळा. शाळा किंग जॉर्ज हायस्कूल. किंग जॉर्ज. आणि ह्यांची भेट. यांची भेट आमचं अरेंज मॅरेज आहे. म्हणजे माझी मावशी आहे तिच्या ओळखीने झालंय. बरं, तुम्ही काय करता आता. मी घरीच असते. म्हणजे आधी कामाला जायचे पण आता घरीच असते आणि मुलींना बघते. मिस्टरांचा बिझनेस आहे. कसला. त्यांचा सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहे, इंटिरियर डेकोरेटर. आणि तुम्ही त्यात काही मदत करता. हो आहे ना, त्यांची साईट सांभाळते. साईट सांभाळता. घरची साईट सांभाळता. घरची साईट आणि तिथेही जेव्हा त्यांना वेळ नसतो त्यावेळेला. आणि वहिनी काय मग तुम्हाला आवड कसली. आवड असं वाचनाची आहे, घर ठाकठीक ठेवणं, स्वयंपाकाची आहे. म्हणजे कसं काय. म्हणजे व्यवस्थित. मुलीचं नाव. मोठी मुलगी माझी स्वरूपा, ती 12वीत आहे. आणि छोटी साक्षी, ती 7वीत आहे. बोलवा साक्षीला. काय साक्षी, नाव काय शाळेचं. श्रीमा बालनिकेतन. कुठे आहे ते. कोपरी. कोपरी. आणि मग अभ्यास खूप करते ना. हो. करायलाच पाहिजे का. हो. का नाही केलं तर काय होईल. नाही केलं तर कमी मार्क मिळतात. हो, असं झालंय कधी. कधी. एकदा झालंय. मग तेव्हापासून अभ्यास करायला लागलीस. मी घरून कोणी सांगावं लागत नाही अभ्यास कर म्हणून. नाही, कधी कधी होतं असं सांगतात, नाही तर कधी कधी बसते मी स्वतः. कधी कधी म्हणजे जास्त वेळा सांगावं लागतं आणि कमी वेळा स्वतः बसते. काय तुझी इच्छा आहे. काय नाही, मला नाच आवडतो, गाणं. अरे वा. नाच म्हणजे कुठला नाच, कशा पद्धतीत. वेस्टर्न. वेस्टर्न. मग तू शिकतेस कोणाकडे. नाही. मग कशी करते वेस्टर्न. पण ती करते छान. बघून बघून. पहिल्यापासून आवड आहे. वा वा वा, छान आवड आहे. मग शाळेत वगैरे करते की नाही. हो, अॅन्युअल फंक्शनला वगैरे. कुठला केला होता गेल्या वर्षी. गेल्या वर्षी गोवन डान्स. गोवन. मग यावेळेला काय. यावेळेस नाही घेतलं. अजून चालू नाही झालेलं आहे. गॅदरिंगची तयारी चालू अच्छा, नाही. अजून तयारी सुरू नाही. बरं, आता आपण आईला प्रश्न विचारणार आहोत. मला सांगा, साक्षीच्या स्कूल व्हॅन मधून किती जण स्कूलला जातात. 15 ते 20. काय तू पंच आहेस, थर्ड अंपायर. बरोबर. चूक आहे. चूक. मग किती जातात. 22 ते 23. म्हणजे 20 ते 23. आणि त्यामुळे वहिनींचं येऊन तर चुकलं. 22 ते 23 असं तिने सांगितलं. उखाण्यासाठी एक अक्षर द्या. मकर संक्रांतीच्या वेळेला लाडू केले फार. नितीनरावांचं नाव घेतीये. होम मिनिस्टरला बघण्यासाठी लोक जमली 4. केवढी आहे. उगाच आपलं 4. मी 4 म्हणते ना. मला तर बक्षीस हवंय. 200 रुपयाचं बक्षीस मिळालं. थँक्यू. भेटूया पुढच्या वेळी. ठाणे पश्चिम भास्कर कॉलनीतल्या अश्वमेध सोसायटीमध्ये राहणाऱ्या सौ अनुजा गिरीश अष्टेकर वहिनींना आता आपण भेटणार आहोत. बघूया वहिनी आज किती बक्षीस जिंकणार आहे. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. अनुजा गिरीश अष्टेकर. माहेरचं नाव. ज्योत्स्ना मधुकर जोशी. माहेर कुठलं. मुलुंड. मुलुंडला कुठे. नवघर रोड. म्हणजे कुठे. मुलुंड पूर्व. बर.
आता ओळख करून द्या. हे मिस्टर ओळख झाली नमस्कार. ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार आई. हा माझा मुलगा गंधर्व. हॅलो. हा पुतण्या सोहम. हॅलो. हा माझा भाचा समीर. बरं. आणि हा पण माझा भाचा अथर्व. हा. ही अवनी. हो. आणि ही माझी आई. आणि गार्गीची नाही ओळख करून हो गार्गी. ही माझी आई. आई. आई नमस्कार. आणि हे माझे वडील. हो नमस्कार. नमस्कार. आणि ही गार्गी. नमस्कार. आणि हा सगळा ह्या तुमचा? सगळा माझा परिवार म्हणजे मित्र परिवार आहे. माझ्या सगळ्या बहिणी आणि नातेवाईकच आहेत आमचे. अरे वा वा. चला चला चला. प्रश्नोत्तर आणि गप्पा. किती वर्ष झाली लग्नाला? 18. 18. का भुवया वर केला तुम्ही? नाही हो. नाही ना? नाही, अजिबात नाही. बरं. कुठे कसं केव्हा का? कुठे म्हणजे आम्ही दोघं एकत्र कॉलेजमध्ये होतो. कुठलं? सोमय्या कॉलेज विद्याविहार. विद्याविहार. बरं. पुढे? पुढे 12वीत असताना त्यांनी मला विचारलं आणि ते सायन्स कॉलेजला होते, मी आर्ट्सला होते. पण लक्ष पण त्यांचं आमचे- फार दूरदृष्टी. नाही, आमचा ग्रुप होता एक, बरं. त्याच्यात ओळख झाली. हा. त्यांनी विचारलं आणि त्याच्यानंतर 7 वर्षांनी लग्न झालं. अरे बापरे. मग घरी कधी कळलं? 2-3 वर्षांनी कळलं. मग तुम्ही सांगितलं की कुणाकडनं तरी कळलं? नाही, कोणाकडनं तरी मी कुणकुण लागली होती, मग आम्ही सांगितलं. मग सांगितलं. हो. पण दोघांना म्हणजे त्यांचं तुमच्या घरी येणं वगैरे होतं? नाही, सुरुवातीला 2-3 वर्ष नव्हतं, नंतर यायला लागलं. नंतर यायला लागलं. म्हणूनच कळायला लागलं वाटतं. म्हणून कुणकुण लागली. असेल पण एखादं. काय स्वभाव एकदम छान आहे. एकदम काहीच नाही प्रॉब्लेम. जॉली. हा. आता एवढं 7 वर्ष आधी माहिती होता स्वभाव तर नाही, आधी काय 7 वर्ष स्वभाव तपासत होता? नाही नाही नाही, अजिबात नाही. मग कसं काय? तो आधीच माहिती होता, त्याच्या पण आधी. त्याच्या पण आधी माहिती होतं. आधी मित्र होता ना. हा. त्यांचं काय म्हणणं आहे या बाबतीत? विचारा. नाही, ते मी त्यांना विचारेन, पण तुम्हाला कधी काही सांगितलंय का त्यांनी? नाही, असं म्हणजे कंप्लेंट तरी नाही सांगितले. मग तेवढं डेअरिंग नसेल कदाचित. नाही, असं पण नाहीये. मग आम्हाला दोघांनाही डेअरिंग आहे एकमेकाबद्दल काहीही बोलायचं. काही बोलायचं. ते पण बोलू शकतात, मी पण असेल बोलण्यासारखं तर बोलतो आम्ही. काय करतात ते? ते प्रायव्हेट कंपनीमध्ये आहे. नोकरी का? हो. तुम्ही? मी माझा केटरिंगचा बिझनेस आहे. मी घरातूनच ऑर्डर घेऊन घरातून करून देते लोकांना. अरे वा. इन केस घरी पण जाते करायला. छान. आता वहिनी तुमचं ध्येय काय? ध्येय म्हणजे सध्या तरी माझा मुलगा जो आता 12वीला आहे, त्यांनी जे काय त्याचं करिअर जे ठरवलंय त्याच्यात तरी घवघवीत यश मिळवावं असं तुम्हाला हो. वाटतं? लेकीचं नाव काय? गार्गी अष्टेकर. बोलवा तिला. गार्गी. गार्गी. शाळा कुठली? सरस्वती सेकंडरी स्कूल. कितवीत आहेस? 9वी. काय तुकडी वगैरे असते तुमच्याकडे अशी? हा. कुठली आहे तुकडी? ब. काय असतो फरक अ ब क मध्ये काय असतं? ऍक्च्युली क आणि ड ला मराठी मीडियम असतं आणि अ आणि ब ला सेमी इंग्लिश असतं. आणि ज्यांना 7वीमध्ये सेमी इंग्लिश मिळतं ना, त्यांना रॅन्डमली टाकतात अ आणि ब. कथकची वगैरे आवड आहे तुला? नाही, भरतनाट्यम. भरतनाट्यम का? ते तुझं सुरू झालं होतं म्हणून. कारण ऑलरेडी आता यावर्षी विशारद होणार ती. अरे वा. शुभेच्छा. कम्प्लीट होणार तिचं भरतनाट्यम यावर्षी. आणि त्यामुळे काय मग साधारणतः भरतनाट्यम मध्येच करिअर करणार? नाही, मग म्हणजे तसा विचार तरी नाही केलाय, पण आता सध्या तरी विचार आहे की ड्रॉइंग मध्ये करायचं. कारण तुला आता कुठल्या परीक्षेत ए ग्रेड मिळाली? एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉइंगचे. दोन्ही. खूप छान चित्र काढतेस तू. हो. पण कोणाची कला घेतली असं तुला वाटतं? आईची. आणि बाबांची काय रंग उचलून ठेवणे वगैरे ही कला? नाही, असं नाही. मग बाबा काय करतात? बाबा ना, आवांचं अक्षर छान आहे, तसं माझं पण छान आहे. अच्छा, बाबांचं अक्षर छान आहे, तसं माझं पण अक्षर छान आहे. बरं, आणि बाबांबद्दल काय सांगशील? बाबा चांगले आहेत आणि असं कोणतं काही चांगलं काम केलं म्हणजे काय ए ग्रेड मिळाली वगैरे की पार्टी देणार आहेत मला. बर, आता आपण एक आईला प्रश्न विचारणार. विचारू? नक्की. बर, चल विचार. गार्गीच्या वर्गात एकूण विद्यार्थी 71 आहेत. त्यामध्ये मुली किती आहेत? 35. गार्गी, उत्तर बरोबर की चूक हे तू सांगायचं, आम्हाला माहिती. चूक काय? चूक. आणि काय आनंद झालाय तुला आईचं उत्तर चुकलं म्हणून? मग केवढी हसलीस तू आता? किती आहेत मला कळलं. 39. चला, या निमित्ताने मी घरी आल्यामुळे तिच्या वर्गात किती मुली आहेत त्या आईला कळलं. बरोबर, चांगली आणि गोष्ट आता आहे. उखाण्यासाठी अक्षर दे. अमरावती विमानतळावरून विमान उडालं भूर. भूर. हा. विमान उडालं भुरकन. गिरीश रावांचं नाव घेते.